धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात सत्ताधारी महायुतीचे आदिवासी आमदार चांगलेच आक्रमक झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी थेट मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारली। या सगळ्या संदर्भात आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बघूयात। दिलेल्या घटनेच्या आधारावर बोलतात, त्या घटनेच्या आधारावर त्यांच्यानुसारच या सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न हा सरकार करेल। ते इम्तियाज जलील अंबादास दानवे म्हणले की देशविरोधी कृत्य करणारी पार्टी आहे आणि त्याला प्रत्युत्तर देताना इम्तियाज जलील असं म्हणाले की देशविरोधी कृत्य त्यांच्याच प्रमुखाने केलं होतं बाळासाहेब ठाकरे, त्यामुळे त्यांना 6 वर्ष मतदान करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला। शिवसेना प्रमुखाने मागे 1990च्या दशकामध्ये सुरेश प्रभू त्यांच्या निवडणुकीच्या दरम्यान हिंदुत्वाचं जो घोषणा केली होती, हिंदुत्वात जे बोलले होते, हिंदुत्वाचा मुद्दा हा आचारसंहितेमध्ये येतो, त्यामुळे त्यांच्यावर बॅन केलं होतं आणि त्यांची आमदारकी सुद्धा सुरेश प्रभूंची ही रद्दबातल ठरवली होती। 6 वर्ष मतदानाचा अधिकार शिवसेना प्रमुखाला दिला नव्हता, फक्त ते हिंदुत्व हा शब्द वापरला होता। खऱ्या अर्थानं आम्हाला त्याचा अभिमान आहे। शिवसेना प्रमुखाने मतदानाचा अधिकार जरी हिरावून घेतला, परंतु हिंदुत्व सोडलं नव्हतं। आजचे उबाटाचे जे आहेत नेते हे हिंदुत्व सोडून ज्यांच्या मागे चालले होते, ज्या पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचत होते, त्यांना इम्तियाज जलीलांनी दिलेले ते उत्तर आहे। शिवसेना प्रमुखाच्या बद्दलचा आक्षेप म्हणजे वक्तव्य करण्याचा त्याला नैतिक अधिकार सुद्धा नाही आणि आम्ही त्या शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत। अब्दुल सत्तार असं मध्यंतरी जे म्हणाले की ज्या पद्धतीनं त्यांना विरोध केला जातोय, मराठवाड्यामध्ये शिंदे सेना पण मदत करणार नाही भाजपला, काय सांगायचं? नाही, त्याबद्दलचं काही म्हणजे ऐकलं नाही आणि तिथलचं स्थानिक राजकारण काय याची कल्पना नसल्यामुळं याचा, परंतु त्यांनी केलेल्या वक्तव्याचा शिंदे साहेब जरूर दखल घेतली असेल आणि योग्य तो काही मार्ग आहे तो शिंदे साहेब त्यातून काढतील। सन्मानजनक जागा मिळाल्यानंतर अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडू शकतात आणि त्यांना 80 ते 85 जागा पाहिजे असं देखील चर्चा समोर येत आहे। जागा वाटपाचं आणखी बोलणी सुरू झालेली आहे आणि हे अंतिम टप्प्यात आहे। मी मागे सांगितलं की आता दसरा सुरू झालेला आहे, आता या आठवड्यामध्ये या जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता निश्चित आहे आणि जागा वाटप झाल्यानंतरच कळेल की कोणत्या पक्षाला किती जागा वाटप झालेल्या आहेत, कोणाच्या वाट्याला किती जागा दिल्या आहेत। म्हणून जोपर्यंत हा आकडा समोर येत नाही तोपर्यंत मला वाटतं यावर पुन्हा कॉमेंट्स करणं हे योग्य नाही। जागा वाटप झालीच नाही तर नाराज आहेत तर कशावर सांगणार ना। अजितदादा आज महायुती बरोबर आहेत आणि खबीरपर्यंत आमच्या बरोबरच महायुतीमध्ये लढणार आहे। काल पुण्यामध्ये अब्दुल सत्तार यांना लोक जोरदार घोषणाबाजी सुरू केली की 50 होते एकदम ओके, आणि मग त्यामुळे त्यांना कार्यक्रम सोडून जावं लागलं। काय त्या कार्यक्रमामध्ये घडलं त्याच्याबद्दल कल्पना नाही, परंतु अनेक ठिकाणी असं जाहीर कार्यक्रमामध्ये गोंधळ थोडा बहुत होत असतो, त्यावर एवढं काही सिरियसली घेण्यासारखं नाही। तुमच्यासोबत अनेक वर्ष असले बच्चू कडू हे आज अब्दुल सत्तार यांच्या घरावर मोर्चा काढतायत की घरावर ते काय दिव्यांग लोकांचा बद्दल अपशब्द बोलले आणि त्यांच्यावर आणि मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा तिथं मोर्चा निघाला होता। रोष वाढायला लागलाय असं वाटतं। आज बच्चू कडू काही मोर्चा घेऊन जाणार आहेत, ते त्यांची 3री आघाडी त्यांनी निर्माण केलेली आहे, त्यांचे प्रश्न ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत। अब्दुल सत्तार त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं कदाचित त्यांना त्यांच्याकडे त्यांच्या मागण्या असाव्यात, परंतु नेमकं या सर्व घटना याची सर्वची दखल मुख्यमंत्री घेत आहेत आणि योग्य त्या सूचना सुद्धा देत आहेत। रोहित पवार यांनी संभाजीनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं एक प्रकरण होतं 88 कोटीच्या भ्रष्टाचार, त्या संदर्भात उच्च न्यायालयानं पण एक आदेश दिले होते, पण त्या आदेशाला आता त्यावेळेस अब्दुल सत्तारांनी काही त्या कृषी बाजार समितीच्या संदर्भामध्ये आदेश दिले होते, त्या आदेशाला हायकोर्टाने स्थगिती दिली होती। आता स्थगिती दिलेली आहे की त्यांना तुम्हाला असे अधिकार कक्षाच्या बाहेर जाऊन काही स्थगिती देणार नाही,
म्हणून हायकोर्टाने सुद्धा त्यांचा आदेश न जुमानता त्यांना स्थगिती दिलेली आहे आणि हायकोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे. रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेला आहे. दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले पण बिल उधार ठेवून आले, आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने राज्य सरकारला नोटीस पाठवल्याचे. रोहित पवाराकडे कदाचित ती नोटीस आली असावी, रोहित पवार त्याचा बिल पेड करणार आहे. याचा अर्थ असा समजून घ्या की दावोसमध्ये गेल्यानंतर आम्ही पर्यटन केलं नाही. गेल्या वेळेला जे दावोसमध्ये गेले होते सुभाष देसाई आणि त्यांचे वरिष्ठ नेते आदित्य ठाकरे जे पर्यटनाला गेले होते त्यांचं बिल कदाचित ते असावं, परंतु आमच्याकडून असं बिल थांबण्याचा काही प्रश्न येत नाही आणि आम्ही सरकारच्या पैशाची उधळपट्टी करत नाही हे यावर सिद्ध होतं. बिल कशाचं आहे माहिती आहे? तर हॉटेलचं बिल आहे असं म्हणतात, मला त्याची कल्पना आहे. रोहित पवारकडून ते बिल तपासून घ्या. रोहित पवार आजकाल सर्वच बिल आजकाल सरकारकडनं जातात, त्यांच्याकडे डायरेक्ट जातात, म्हणून ते रोहित पवारला जास्त माहिती असावं ते बिल कसले. औरंगाबादच्या शिवसेनेमध्ये सगळे भाजपचे उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी येतात. काय नेमकं स्थिती एवढी काय अवस्था? उबाटा गटामध्ये यालाच निष्ठावंत म्हणतात. उबाटा गटामध्ये हे संभाजीनगरच नाही तर स्टेट लेवलला जरी पाहिलं की उद्धव ठाकरे साहेबांच्या आजूबाजूला जे उभे आहेत ते सुद्धा इतर पक्षातून आलेले लोक तुम्हाला दिसतील. आणि म्हणून या संभाजीनगरमध्ये भाजपमधून घेतलेले आलेले लोक त्या पक्षाचे निष्ठावंत आहेत. वैजापूरचे ते माजी नगराध्यक्ष तेही पक्षात घेतले तेही निष्ठावंत आहेत.